नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूया एका भेटी संदर्भातल्या बातमीने. अर्थात ही भेट आहे नवी दिल्लीमध्ये. शिवसेना खासदार संजय राऊत हे राहुल गांधींच्या भेटीला पोहोचलेले आहेत. काही क्षणामध्ये ही बैठक सुरू होईल. तासभरापासून दोघांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे असं कळतं आहे. 4:15च्या दरम्यान ही भेट होणार होती, बैठक होणार होती. ती थोडीशी लांबली आणि 1 तासापासून या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे असं कळतंय. लखीमपूर खेरी या प्रकरणावर किंवा प्रियंका गांधी यांना झालेल्या अटकेसंदर्भात चर्चा होऊ शकते अशी माहिती मिळते. या व्यतिरिक्त सुद्धा काही राजकीय घडामोडींवर चर्चा होऊ शकते. 4:15-4:30च्या दरम्यान संजय राऊत आणि राहुल गांधी यांची भेट होणार होती. ती थोडीशी लांबलेली आहे, पण गेले 1 तासापासून या दोघांमध्ये बैठक सुरू आहे, चर्चा सुरू आहे असं कळत आहे. राहुल गांधी कांग्रेस के सबसे बड़े नेता, कांग्रेस प्रिंसिपल अपोजिशन पार्टी है. देश में ऐसी घटनाएं हो रही हैं तो मुझे लगता है कि उनसे कम्युनिकेट या बातचीत होनी चाहिए. प्रियंका गांधी जी को अरेस्ट किया है. ऐसे समय राहुल जी से मिलना बहुत जरूरी है. आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीचे प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी सविस्तर बोलूया. प्रशांत, आपण काही वेळापूर्वी म्हणत होतो 4:15-4:30च्या दरम्यान ही भेट नियोजित होती आणि आता असं कळतंय की 1 तासापासून या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. काय अधिक सांगाल? बरोबर आहे, बैठक सुरू आहे. आपल्या जर स्वरूप मागे बघितलं तर नुकतीच ही बैठक चालली आहे आणि त्यानंतर संजय राऊत बाहेर येत आहे आणि संजय राऊत काय बोलताय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि संजय राऊतांची गाडी थांबलेली आहे आणि संजय राऊतांनी थोडं बाहेर यावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. संजय राऊतांनी बाहेर यावं आणि ज्या पद्धतीने या सगळ्या पार्श्वभूमीवरती अतिशय महत्त्वाचं आहे की संजय राऊत बाहेर येत आहे. सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते संजय राऊत या गाडीमध्ये आहे. ही गाडी जी आहे या संजय राऊत त्यांना विनंती केली आम्ही की त्यांनी बाहेर यावं. आता संजय राऊत या बैठकीनंतर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की संजय राऊतांसोबत जवळपास 1 तास भेट झाली आहे. या भेटीमध्ये त्यांनी काय सांगितलं त्याचं ते आपण बघूया आणि काय चर्चा झाली हे त्याच्याकडून विचारूया आपण. महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत इथे आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती बघूया. रामदास आता नवी दिल्लीमध्ये आहेत. संजय राऊत दरवाजातून म्हणजे आपल्या गाडीमधून बाहेर आलेले आहेत आणि ते आता प्रसारमाध्यमांशी संवाद साधतात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुद्धा तिथे त्यांच्या सोबत आहेत. राहुल जी से मेरी बातचीत हो गई, आप देख रहे थे. लेकिन ऐसी बातें है कि बार बार मैं सामने आकर नहीं बता सकता हूँ. कुछ बातें हमारे दोनों में रहने दो या 2 पार्टी में रहने दो. देखिए उस बारे में चर्चा हो गई है. सर क्या फैसला? सर 20 मिनट आप पहुंच जाएंगे. मैं लगाता हूँ. तो राहुल गांधी जाएंगे लखीमपुर, क्या चर्चा हो गई? सर उद्धव ठाकरे भेटणार आहेत. शिवसेना किस तरह से इस पूरे घटना में? देखिए देश में जो चल रहा है उस बारे में हमने चर्चा. संघीय ढांचे में मुख्यमंत्री को एयरपोर्ट पर बैठा दिया जाता, वो वहाँ से पीसी करते हैं. जमीन किस तरह से देखते हैं लोकतांत्रिक व्यवस्था संघीय ढांचे में? लोकतांत्रिक व्यवस्था पूरी तरह से ध्वस्त हो गई है. सर उद्धव ठाकरे जाणार आहेत का? उद्धव ठाकरे जाणार आहेत का? उद्धव ठाकरे जाणार आहेत का? उस बारे में मैं बात नहीं करूंगा. ये बहुत ही सर राजकीय काही चर्चा झाली का? सर राजकीय काही चर्चा झाली? जाऊ द्या. काय म्हणाले? आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीमध्ये आता आहेत. राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर संजय राऊत पडलेले आहेत. देशातील घटनांवर चर्चा झाली असं संजय राऊतांनी उत्तर दिलंय आणि संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यामध्ये साधारणपणे तासभर भेट झाली, बैठक झाली. काही विषय आहेत जे आमच्या दोघांमध्येच राहू द्या असं त्यांनी पहिल्याच वाक्यात स्पष्ट केलं. त्यामुळे अर्थात 2 पक्षांमधल्या चर्चा होत्या, राजकीय घडामोडींविषयी चर्चा होत्या, का लखीमपूरला जे काही प्रकरण झालंय त्या सगळ्याविषयी चर्चा होत्या. हे सगळं महत्त्वाचं आहेच. मात्र राजकीय चर्चासुद्धा या 2 व्यक्तींमध्ये
किंवा पक्षाच्या अनुषंगानं शिवसेना आणि काँग्रेसमध्ये झाली असंही आपल्याला म्हणता येईल. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत नवी दिल्लीतून. ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या सगळ्याविषयी त्यांच्याशी बोलूया, कारण संजय राऊत स्वतःच्या गाडीतून खाली उतरले आणि ते प्रसारमाध्यमांशी बोलले. मात्र सलग स्पष्ट त्यांचा आवाज प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचला नाही. त्यांनी असं म्हटलंय की देशातील घटनांवर आम्ही चर्चा केलेली आहे. 2 पक्षांमध्ये 2 नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. काही गोष्टी आम्हाला आमच्यामध्येच ठेवू द्या. आपण परत एकदा जोडले जातोय प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी. प्रशांत, तुम्ही प्रत्यक्ष संजय राऊत काय म्हणाले तिथे होतात. त्यांचा आवाज सलग सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाही. आपण सांगाल संजय राऊत नेमकं काय म्हणाले. या भेटीनंतर लगेचच न्यूज 18 लोकमतला त्यांनी प्रतिक्रिया दिली. या भेटीनंतर न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया देताना संजय राऊत जे शिवसेनेचे नेते यांनी स्पष्ट म्हटलंय की 2 जे नेते जेव्हा भेटतात त्यामध्ये काहीतरी चर्चा होते. त्या चर्चेला दोघांमध्ये राहू द्या. दोघांतली चर्चा आम्ही सार्वजनिक करणार नाही. अनेक असे विषय असतात की ज्या विषयांवरती आम्हाला चर्चा करावं लागतं, त्याचा खुलासा आम्ही पत्रकारांवर किंवा मीडियासमोर करत नाही. सोबतच त्यांना ज्या दुसरा प्रश्न विचारला की आता संघीय लोकशाहीचा ढाचा आहे, जी संरचना आहे ती संरचना आहे की नाही, कारण की मुख्यमंत्री हे जमिनीवर बसून छत्तीसगडचे मुख्यमंत्री जमिनीवर बसून पत्रकार परिषद घेतात. याचा अर्थ काय होतो. त्यांनी स्पष्ट टीका केंद्र सरकारवर केली की देशामध्ये कुठल्याही प्रकारचं लोकशाही उरलेली नाही आहे. संघटनात्मक संरचनात्मक आणि सोबतच जर बघितलं ते एक घटनेचं एक मूल तत्व असतं, त्या तत्वाला तोडण्याचं काम सध्या वर्तमान केंद्र सरकार करत आहे असाही त्यांनी आरोप केलाय. आणि त्यानंतर ते थेट न बोलता जास्त ते निघून गेले आपल्या घराकडे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती जवळपास 1 तास ते राहुल गांधींच्या निवासस्थानी होते आणि या बैठकीमध्ये त्यांनी विविध विषयांवरती चर्चा केली असेल. त्यांना न्यूज 18 लोकमतच्या वतीने विचारण्यात आलं की आपण उद्धव ठाकरेंसोबत यांची चर्चा झाली का आणि उद्धव ठाकरे या संदर्भात काही लखीमपूरला जाणार का, या संदर्भात देखील त्यांनी कुठलेही उत्तर देण्याचं टाळलं आहे. पण महत्वाचं म्हणजे जवळपास 1 तास ते संजय राऊत हे राहुल गांधींच्या निवासस्थानी होते. नक्की प्रशांत, मात्र ज्या प्रतिक्रिया देतो त्यातनं तर अनेक गोष्टी समोर येतात, पण बॉडी लँग्वेजमधनं सुद्धा अनेक गोष्टी कळत असतात. आपण प्रत्यक्ष जेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कृपया गाडीतनं उतरा आणि संवाद साधा आमच्या सगळ्यांशी, ते गाडीतनं उतरले, त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि नंतर ते निघून गेले. काही विषयांवर ते बोलले, काही विषयांवर बोलले नाही. पण बॉडी लँग्वेज काय सांगत होते. ज्या पद्धतीने जवळपास 1 तास संजय राऊत आणि राहुल गांधींची चर्चा झाली, त्यानंतर जी बॉडी लँग्वेज त्यांची आपल्याला पाहायला मिळतो, अतिशय सकारात्मक बैठक झाली अशा प्रकारची ज्यांच्या चेहऱ्यावर वाटत होतं. कारण की जर ते निघून जात असते, जर नकारात्मक बैठक झाली असती तर ते पत्रमाध्यमांसोबत बोलले नसते, मीडियासोबत बोलले नसते. पण ते थांबले. मीडियाने जेव्हा त्यांना विनंती केली त्यांनी काच खाली केला. काच खाली करून ते खाली आले आणि ते पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होते. पण उत्तर देताना त्यांनी बैठकीत काय झालं हे सांगणं टाळलं, पण त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. याचा अर्थ असा होतो की सकारात्मक बैठक झालेली आहे. बैठकीतून काय निर्णय होईल हे होऊ शकतं. लवकरच सर्वपक्षीय बैठक आयोजित केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यावरती ते खुलासा देखील करण्याची शक्यता आहे. पण त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्याच्याच वतीनं या सगळ्या मोहिमेचं जे ही केंद्र सरकारच्या विरोधातली भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली मोहीम आहे त्याचं नेतृत्व काँग्रेस करेल. बरोबर प्रशांत, धन्यवाद. आपण सविस्तर या बैठकी संदर्भातली माहिती दिली त्याबद्दल. आदेश बांदेकर बोलतायत थेट प्रक्षेपण. उपयुक्त अशी व्यवस्था करण्यात आलेली असल्यामुळे आपण आपलं QR कोड दाखवल्यानंतर जर तुमचं शरीराचं तापमान हे व्यवस्थित असेल आणि त्याचबरोबर मास्क लावलेला असेल तर ॲक्सेस बॅरियर उघडणार आहे आणि त्यानंतर आपण आत येऊ शकता. आत आल्यानंतर तिथे स्वतःची चप्पल स्वतः काढून ठेवायची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पाय धुवून व्यवस्थित सॅनिटायझरचा वापर करून आपण मंदिरात प्रवेशासाठी येऊ शकणार आहात. मंदिरात प्रवेशासाठी येत असताना आपण जर सर्व SOPचं पालन करायचं ठरवलेलं असल्यामुळे कुठल्याही पद्धतीची ऑफरिंग्स आत्ता या पहिल्या टप्प्यात आपल्याला घेऊन येता येणार नाही. आपणास नम्र आवाहन आहे, कृपया सोबत कुठलीही वस्तू कॅरी करू नये जेणेकरून आपल्याला प्रवेश मिळण्यास अडथळा येईल. आपण या मंदिरात आल्यानंतर बाप्पाचं दर्शन घ्या. दर्शन घेऊन पुन्हा पुढच्या भाविकासाठी जी 6-6 फुटांचं अंतर राखून दिलेलं आहे त्या ठिकाणी जमिनीवर स्टिकर लावण्यात आलेले आहेत. टप्प्याटप्प्याने प्रत्येकजण पुढे सरकला आणि लवकरात लवकर दर्शन घेतलं तर प्रत्येकाला दर्शन व्यवस्थित घेता येईल.
दुसरं अत्यंत महत्त्वाची सूचना सर्व भाविकांना, दर्शन सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि प्रत्येक तासाचे QR कोड असणार आहेत. त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत 12 ते 1 या वेळेमध्ये नैवेद्यासाठी मंदिर बंद राहील. प्रवेश त्या वेळात घेता येणार नाही. पुन्हा 1 वाजल्यानंतर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या पहिल्या टप्प्यात सर्व भाविकांना ज्यांनी आपलं बुकिंग केलेलं आहे त्यांना दर्शन घेता येणार आहे. महत्त्वाची सूचना यामध्ये, दर गुरुवारी दुपारी 12 वाजता QR कोड मंदिर न्यासाकडून आपणासाठी उपलब्ध करण्यात येतील. आज दिनांक 5, उद्या दिनांक 6 तारीखला दुपारी 12 वाजता भाविकांसाठी मंदिराकडून QR कोड देण्यात येणार आहेत. ज्यांना ज्यांना आपले आपले ॲप डाउनलोड करून आपली वेळ निश्चित करायची आहे त्यांनी उद्या म्हणजे दिनांक 6 दुपारी 12 वाजता 6 ऑक्टोबर दुपारी 12 वाजता 7 तारीखपासूनच्या दर्शनाचे QR कोड उपलब्ध होतील आणि त्यानंतर दर गुरुवारी दुपारी 12 वाजता पुढच्या आठवड्याचे QR कोड आपल्याला देण्यात येतील. यापूर्वी या यंत्रणेतून या सिस्टीममधून सर्व भाविकांनी दर्शन घेतलं होतं. मी पुन्हा एकदा आपणाला नम्रपणे सांगू इच्छितो की जर आपलं ऑनलाईन QR कोड मार्फत अपॉइंटमेंट जर आपण घेऊ शकला नाहीत तर आपल्याला दर्शन घेता येणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव ऑफलाईन दर्शनाची पद्धत पूर्णतः बंद करण्याचा निर्णय न्यास व्यवस्थापन समितीने घेतलेला आहे. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग करूनच वेळ आरक्षित करून आपल्याला यायचं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्रति तास 250 भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे. प्रति तास 250 अशा पद्धतीने 250 भाविक दर्शन घेऊ शकतील आणि मग टप्प्याटप्प्याने जसजसं कोरोनाची प्रमाण कमी होत आहे ही आणि त्यामुळे आपण जर योग्य सहकार्य केलं तर प्रति तास 250 चा आकडा भविष्यात न्यास व्यवस्थापन समिती बैठक घेऊन त्यामध्ये वाढवू शकेल. पण यासाठी सर्व भाविकांचं सहकार्य हे खूप आवश्यक आहे. मंदिर व्यवस्थापन समिती आणि सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने 7 तारीख घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपलं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. या व्यतिरिक्त असा आत्ता अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला नाही, कारण आपण मंदिर न्यासाच्या प्रवेशद्वारावर ज्या पद्धतीने थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये गेल्या वेळेला हा अनुभव आहे की पूर्णतः ज्या ज्या भाविकांनी व्यवस्थित ज्यांचं शरीराचं तापमान असेल त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे आत्ता तरी अशा पद्धतीचा कुठलाही निर्णयाप्रत आम्ही पोहोचलेले नाही. पण आपली जर सूचना असेल तर त्या सूचनेचाही आम्ही नक्की विचार करू. शक्यतो आम्ही भाविकांना यातून आवाहन करणार आहोत. जसं 10 वर्षाच्या आतील मुलं किंवा गरोदर स्त्रिया आणि त्याचबरोबर सिनियर सिटीजन्स आहेत त्यांनाही आम्ही शक्यतो या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने जी व्यवस्था आम्ही केलेली आहे ज्यातून आपण घरात बसून थेट दर्शन करू शकणार आहात तर त्या सुविधेचा नक्की लाभ घ्यावा. पण त्याचबरोबर सर्व भाविकांनाही आम्ही आवाहन करू की शक्यतो आपण याची खबरदारी घ्या की आपणही आपली दोन्हीही जर वॅक्सिनेशन झालेलं असेल तशांनीच प्राधान्याने यात बुकिंग करावं जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्या कुणाला त्रास होणार नाही एवढी काळजी प्रत्येकाने घ्यावी. आत्ता जी सिस्टीम आपण पूर्ण तयार केलेली आहे त्या सिस्टीममध्ये सुद्धा काही हॉटस्पॉट जर क्रिएट झाले तर त्या सिस्टीममध्ये तातडीने जर एखाद्या ठिकाणी जास्तीत जास्त हॉटस्पॉट क्लिअर झाला किंवा लक्षात आला तर तातडीने ते सॅनिटाईज होणार. दर 30 मिनिटांनी किंवा गर्दी लक्षात घेता दर 25 मिनिटांनी सातत्याने अख्खी यंत्रणा आणि अख्खी एक टीम आपली ज्याच्या सॅनिटायझरसाठी सज्ज असेल ती वारंवार सगळी स्वच्छता साफसफाई आणि सॅनिटायझेशन करत राहील.
भाविक येऊ शकतील त्या काही विशेष पूजासाठी पण ते कुठल्या मार्गाने आपला किंवा हे करू शकतात, विनंती करू शकतात? वाहन पूजा तर सुरू झालेलीच आहे, पण त्याचबरोबर मंदिरात ज्या पूजा आहेत त्या पूजा, त्याचबरोबर ज्यांना आरक्षित करून हवन करण्याची इच्छा आहे त्या सर्व पूजा या पहिल्या टप्प्यात म्हणजे पहिला आठवडा म्हणजे वाहन पूजा सुरू आहे, पण एक आठवड्यानंतर सर्व पूजा सुरळीतपणे जे जे इथे येऊन दाम्पत्यासह बसून पूजा करत होते, ज्या विविध पूजा आहेत त्या सगळ्या पूजा सुरू करण्याबाबत आम्ही सगळे सकारात्मक आहोत. हम सभी को इंतज़ार था कि कब ये मंदिर खुले. श्री सिद्धिविनायक जी के भक्त पूरे विश्व भर में इसी दिन का इंतज़ार कर रहे थे और आप सबको पता है कि महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहब ठाकरे और महाविकास आघाड़ी की तरफ से जिस वक्त जिस दिन ये निर्णय लिया गया, जैसे ही अध्यादेश सबके पास पहुंचा उसी वक्त सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यास ट्रस्ट जो पूरे हमारी कमेटी है सब ने बैठ के इमीडिएट ये डिसीजन किया कि 7 तारीख घटस्थापना का दिन है, उसी दिन मंदिर शुरू होगा. और इसलिए हमने QR कोड के जरिए हर एक को अपना सिद्धिविनायक टेम्पल ऐप डाउनलोड करना है और ऐप के जरिए QR कोड हर एक को जनरेट होगा और उसी के माध्यम से हर एक की सुरक्षा ध्यान में रखते हुए हर एक को प्रवेश दिया जाएगा. हर घंटे सुबह 7 बजे से शाम 7 बजे तक ये दर्शन शुरू रहेगा. दोपहर 12 बजे से 1 बजे तक का जो वक्त है वो मंदिर में उस वक्त नैवेद्य के लिए मंदिर में श्री गणेश जी का नैवेद्य होता है, तो उस वक्त 1 घंटा सिर्फ प्रवेश नहीं होगा. बाकी पूरे दिन भर सुबह 7 से शाम 7 बजे तक QR कोड के ज़रिए हर एक को प्रवेश लेना है. और ये सिस्टम इस तरह से है कि अगर आपका बॉडी का टेम्परेचर नॉर्मल हो, आपने मास्क लगाया है, तभी. सिद्धिविनायक मंदिर न्यासाची पत्रकार परिषद होती. आदेश बांदेकर स्पष्ट करत होते की 7 तारखेला SOPच्या मार्फत आम्ही सिद्धिविनायक मंदिर दर्शनाकरता खुलं करत आहोत. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये बातमी शिर्डीमधून आहे. आज सकाळीच शिर्डी संस्थान प्रशासनानं दर्शनाची नियमावली जाहीर केलेली आहे. 7 तारखेपासून म्हणजे घटस्थापनेपासून धार्मिक स्थळं खुली होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक ट्रस्टने जशी नियमावली स्पष्ट केली तशीच आता शिर्डी संस्थाननं सुद्धा आपली नियमावली स्पष्ट केलेली आहे. 5000 भाविकांना शिर्डीत ऑफलाईन पास दिले जाणार होते, तर प्रसादालय सुरू केलं जाणार होतं. मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तातडीनं शिर्डीत बैठक घेतली आणि नियमांमध्ये फेरबदल केलेले आहेत. शिर्डीत गर्दी होऊ नये याकरता आता साई भक्तांना ऑनलाईन दर्शन आणि आरतीचा पास घेऊनच यावं लागणार आहे. 10,000 भाविकांना ऑनलाईन मोफत पास, तर 5,000 भाविकांना ऑनलाईन सशुल्क दर्शन पास मिळणार आहेत. शिर्डीतील रेस्टॉरंट्स, अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 8:30 नंतर सगळे व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. एक लक्षात घेणं आवश्यक आहे की हा जो आहे की 10 दिवसाचा आम्ही जो बॅन ठेवलेला आहे त्याच्यामुळे निदान पुढचे तरी 1-2 वर्ष त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. आम्हाला प्रशासनाला माहिती आहे की गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनामुळे त्यांच्या धंद्यावर परिणाम झालेला आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्याची परिस्थिती विशेषतः लक्षात घेता आणि तिथला कोविडचा प्रसार आणि संख्या लक्षात घेता आणि आमचं टेस्टिंगचं प्रमाण जास्त आहे हे लक्षात घेता कोविडच्या अनुषंगाने हे निर्बंध लादलेले आहेत. काही दिवस आपल्याला हे सहन करावे लागतील आणि त्याच्यामध्ये निश्चित त्याचा फायदा भविष्यामध्ये होईल. आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडून सविस्तर या सगळ्याविषयी जाणून घेऊया. हरीश, काय सांगाल? कारण खरं तर 7 तारखेपासून सगळीच धार्मिक स्थळं खुली होत आहेत आणि एक धार्मिक स्थळांसंदर्भातल्या SOP समोर येत आहेत. शिर्डीमध्ये मात्र नेमकं काय सुरू आहे? आधी एक घडलं, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे वेगळे नियम आणलेले आहेत. काय सांगाल? नक्की सुवर्ण, आपण जर बघितलं तर सकाळी 11:30 वाजता साईबाबा संस्थान प्रशासनानं मंदिर जे खुलं करण्यासंदर्भातली दर्शनाची काय व्यवस्था असेल याची SOP जाहीर केली होती.
त्यानुसार 5,000 भाविकांना शिर्डीमध्ये ऑफलाईन पास मिळणार होता, ऑनलाईन पास किंवा प्रसादालय सुरू राहणार होतं. हे सगळं त्यांनी जाहीर केलं. मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले तातडीने शिर्डीमध्ये आले आणि शिर्डीमध्ये शिर्डी संस्थान प्रशासन असेल किंवा शिंगणापूर देवस्थान प्रशासन आहे, मोहटा देवी प्रशासन आहे, आरोग्य आपत्ती व्यवस्थापन आहे, सगळ्यांची एकत्रित त्या ठिकाणी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी हा आदेश केलेला आहे की शिर्डीतलं जे साई दर्शन आहे ते आता तिथे दर्शन पास जो ऑफलाईन दिला जाणार होता तो आता दिला जाणार नाहीये. साई भक्तांना केवळ ऑनलाईन दर्शन पास घेऊनच शिर्डीमध्ये दर्शनाला यावं लागणार आहे. त्याचबरोबर साईबाबा संस्थानाने प्रसादालय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने आता प्रसादालय देखील बंद राहणार आहे. जो प्रसाद लाडू विक्री शिर्डीमध्ये केली जाणार होती तो प्रसाद सुद्धा आता भाविकांना मिळणार नाही आहे. त्याचबरोबर शिर्डीतले जे इतर व्यवसाय आहेत हे रात्री 8:30 वाजेपर्यंत फक्त सुरू राहतील. रेस्टॉरंट फक्त 8:30 नंतर चालू राहतील. त्यानंतर इतर सगळे व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. बाकी सगळी जी नियमावली आहे सकाळी ज्या पद्धतीने साईबाबा संस्थानने सांगितलेली होती त्यानुसार 65 वर्षावरील वयोवृद्धांना प्रवेश नसणार आहे, 10 वर्षाच्या आतील बालकांना प्रवेश नसणार आहे. बाकी कोरोनाचे नियम जे आहेत ते पाळून साई दर्शन दिले जाणार आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हा सगळ्यात मोठा जो बदल आहे की शिर्डीत येऊन दर्शन पास तुम्हाला मिळणार नाही. पास तुम्हाला घ्यायचा असेल, दर्शन घ्यायचं असेल तर तो ऑनलाईन पासच भक्तांना घ्यावा लागणार आहे. सुवर्ण, जिल्हाधिकाऱ्यांनी जो निर्णय दिलाय तो निर्णय देताना किंवा नियमात बदल केलेत ते सांगताना कोरोना संदर्भातलं कारण सुद्धा पुढे केलेलं आहे. पण त्या व्यतिरिक्त विश्वस्तान संदर्भात झालेला जो कालचा निर्णय आहे त्याची किनार या बदलांना आहे का हरीश? विश्वस्तान संदर्भातली किनार याला आहे असं म्हणता येणार नाही. मात्र दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा आकडा वाढत चाललेला आहे, आपण जर बघितलं तर 69 गावांमध्ये थेट लॉकडाऊन सुरू झालेला आहे, तर 117 गावांमध्ये निर्बंध सुरू आहेत. सकाळी 8 ते केवळ संध्याकाळी 4 वाजेपर्यंत उद्योग व्यवसाय सुरू ठेवण्याचा आदेश आहे. कुठेतरी वाढत चाललेली जी कोरोनाची आकडेवारी आहे त्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या आजूबाजूचे जे गाव आहेत, कोराळे आहे, सावळीवीर आहे किंवा अस्तगाव आहेत, या गावांमध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहेत आणि या गावातनं सगळे लोक कामासाठी शिर्डीमध्ये येत असतात किंवा हार फूल प्रसाद विक्री करणारे या गावातनं या ठिकाणी येत असतात. त्यामुळे कोरोनाची जो फैलाव वाढू नये कदाचित यामुळे हा निर्णय घेतला असावा. बाहेरनं सगळे जे लोक येतील शिर्डीमध्ये पास घेण्यासाठी गर्दी करतील आणि त्यातनं कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. कदाचित याचमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. मात्र सुवर्णा, जशी तू म्हणालीस त्यानुसार कुठेतरी साई संस्थान प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्यामध्ये समन्वय नसल्याचं आज बघायला मिळालं. कारण साईबाबा संस्थानने जर नियमावली जाहीर केली होती किंवा जाहीर करण्याच्या अगोदर खरं तर जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा व्हायला हवी होती आणि त्यानंतर खरं तर जाहीर करणं गरजेचं होतं. मात्र जाहीर झालं, मग त्यानंतर जिल्हाधिकारी शिर्डीत आले आणि तातडीची बैठक घेतली आणि साई संस्थान प्रशासनाने जाहीर केलेली जी नियमावली आहे त्याच्यामध्ये हे बदल केलेले दिसतात. नक्की. त्यामुळे आपण जे म्हणालात तेच जास्त बरोबर आहे की समन्वयाचा अभाव मात्र नक्की दिसतो आहे आणि त्यामुळे कुठेतरी कन्फ्युजन वाढू शकतं की नेमका नियम काय आहे. न्यूज 18 लोकमतने शिर्डी संस्थाननं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी जे बदल करून नियम आणलेले आहेत त्या संदर्भातली स्पष्टता केली. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी जिच्याविषयी आपण बोलणार आहोत या महाराष्ट्राची खबरबातच्या सेगमेंटमध्ये. अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये फूट पडली आहे अशीच चिन्ह बघायला मिळत आहे. राजेंद्र कोंढरे यांनी मराठा महासंघाच्या सरचिटणीस पदावरून शशिकांत पवार यांची हकालपट्टी केली. त्या वादावर पत्रकार परिषद घेऊन राजेंद्र कोंढरे यांनी बाजू मांडली. संस्थेच्या इमारत पुनर्वसनातील भ्रष्टाचारावर आवाज उठवल्यानं हकालपट्टी झाली असा आरोप राजेंद्र कोंढरे यांनी केला. पुण्यात सरचिटणीसांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. त्यात अध्यक्षांचे अधिकार गोठवले आणि माझी बहुमतानं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती राजेंद्र कोंढरे यांनी दिली. अध्यक्ष शशिकांत पवार यांनी गैरप्रकार केल्यामुळे त्यांचे अध्यक्षपदाचे सगळे अधिकार गोठवण्यात आले. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सभासदांची आणि पदाधिकाऱ्यांची 3 ऑक्टोबरला पुण्यामध्ये सर्वसाधारण सभा झालेली होती. आमची 30-30, 40-40 वर्ष काम लोक करतात. अशा सगळ्या लोकांना बाजूला ठेवून एक नवीन पदाधिकारी नियुक्तीचा त्यांनी पायंडा पाडला आणि त्यामुळे संघटनेमध्ये
ह्याच्यामध्ये फार मोठी खळबळ झाल्यामुळं आमच्या विशेष सर्वसाधारण सभेने माननीय शशिकांत पवार साहेब यांचे जे अध्यक्षपदाचे अधिकार होते ते अध्यक्षपदाचे अधिकार गोठवले आणि त्या गोठवलेल्यानंतर ते जे काही अधिकार आहेत ते अधिकार मला सरचिटणीस ह्या नात्याने त्या विशेष सर्वसाधारण सभेने एकमताने दिलेले आहेत. या सगळ्याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. मराठा महासंघाचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जगताप आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि कोंढरे समर्थक नरेंद्र पाटील सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आपल्या दोघांचंही मी स्वागत करते. दिलीप जगताप, पहिला प्रश्न आपल्यालाच. अंतर्गत वादाचे हे सगळे पडसाद बघायला मिळत आहेत. नेमक्या घटना म्हणजे नेमक्या कुरबुरी आणि घटना केव्हापासून घडायला लागल्या, काय तुम्ही थोडक्यात दिलीपजी सांगू शकाल? आम्हाला बोलण्याची संधी दिली आपल्या चॅनलने, त्याबद्दल आपला धन्यवाद. कोंढरे जे आता म्हणाले बोलणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ ही 121 वर्षाची आता संस्था आहे. ही इमारत 1113 स्क्वेअर फुटाची इमारत होती. 3 मजली. या 3 मजली इमारतीचे आता नवीन कायद्यानुसार काही जागा सोडाव्या लागतात म्युन्सिपालिटी महापालिकेच्या नियमाप्रमाणे. त्याप्रमाणे सगळे नियमांचं पालन करून आपण क्लस्टर पद्धतीने, बाजूचा एक तेवढाच प्लॉट होता जो रहिवाशांचा होता, एका बिल्डरला 2012 साली आपण एक अग्रीमेंट केली. ती अग्रीमेंट कोंढरे प्रकाश देशमुख यांच्या समक्ष झाली. परंतु मधल्या 10 वर्षामध्ये कुठची प्रगती झाली नाही. 2 बिल्डर बदलले. ज्या परमिशन असतात महापालिकेच्या त्या सगळ्या घेण्यासाठी एवढा वेळ गेला आणि एक शेवटच्या क्षणी क्लस्टर पद्धतीने एक नवीन आम्हाला विकासक मिळाले. ते म्हणाले बाबा आम्ही करतो, आणि दोघां क्लस्टर पद्धतीने हा 1000 स्क्वेअर फूट आणि बाजूचा 1000 स्क्वेअर फूट असं तो क्लस्टर पद्धतीने इमारत बांधण्याचं नक्की झालं. ह्याचे कागदपत्र तयार झाले तेव्हा सुद्धा कोंढरेंना स्वतः आप्पासाहेबांनी म्हणजे आमच्या अध्यक्षांनी आणि देशमुखांना बघितलं की त्याला आता अर्जंट खाली करून पाहिजे. तो म्हणतोय तर तुम्ही लगेच या 2-3 दिवसात त्याला खाली करून पाहिजे, परंतु ही लोक आलेली नाही. बिल्डिंगला मुंबई रिपेअर बोर्डाने 3 वर्ष सतत पावसाळा आला की त्याला नोटीस पडे तुम्ही खाली करा. आम्ही तशाही अवस्थेत टेकू लावलेले त्या बिल्डिंग मध्ये होतो. हे कोंढरे साहेब किंवा देशमुख किंवा आता जी मंडळी आहेत, ही बिल्डिंग आहे की नाही, पडली की वादळामध्ये, हे कधी तिकडे ढुंकून पाहायला आले नाही. वाद हा नव्हताच त्याच्यामध्ये. जो काही निर्णय झाले ते फक्त आम्ही घाई गर्दीने मुंबईत घेतले, पण त्याची पूर्व कल्पना आम्ही त्यांना ह्या दोघांना दिली होती. विशेष म्हणजे आज गेली महिनाभर जो गदारोळ चाललाय महासंघाच्या याच्यामध्ये, आम्ही कोणी नाही. आम्ही असं ठरवलं होतं की परवा कोंढरेंनी सभा जी बोलवले त्याच्यामध्ये ते पेपर पहिले केलेले, आत्ता केलेले आणि वस्तुस्थिती कुणीतरी जाऊन मांडावी. स्वतः म्हणजे मीच जायला पाहिजे, तो माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी जाऊ शकलो नाही, म्हणून काही मंडळींना मी अप्पासाहेबांनी पाठवलं, परंतु त्यांना बोलू दिलं नाही. ते जर बोलू दिलं असतं तर खरी वस्तुस्थिती काय आहे, कुठला भ्रष्टाचार झाला, 1000 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये 50 कोटीचा भ्रष्टाचार होऊ शकतो का, हा तज्ञांमध्ये तुम्ही चौकशी करा. नक्की आपण याविषयी नरेंद्र पाटील यांना विचारूया. नरेंद्र पाटील, आता जगताप सगळं सांगतायत ते आपल्याला पटतंय का? आपली काय भूमिका या सगळ्यामध्ये? एकतर ही चर्चा आपण घेतली त्याबद्दल मी आपला आभारी आहे, परंतु एक मी तुम्हाला सांगतो की ही एक अखिल भारतीय मराठा महासंघाची जी आमची वास्तू आहे आणि हे अंतर्गत वाद आम्हाला टीव्ही समोर आणायचा नव्हता खरं म्हणजे. परंतु ज्या सर्वसाधारण सभा कार्यकर्त्यांच्या मध्ये झाली त्या सर्वसाधारण सभेमध्ये ज्या पद्धतीनं नवलकर लेनची जी बिल्डिंग आहे, इमारत आहे, त्या इमारतीला कशा प्रकारे गैरव्यवहार करून एका बिल्डरच्या घशामध्ये टाकली. हे जे दिलीप जगताप आहेत हे मराठा महासंघाचे जरी पदाधिकारी असले तर दुसऱ्या माळ्यावरती जी युनियन आहे त्याचे ते पदाधिकारी आहेत आणि त्या युनियनला सगळ्यात जास्त जागा आणि मोबदला देण्याचं एक कट कारस्थान त्या ठिकाणी होतं. वस्तुस्थिती अशी होती की ही गेले 2 वर्ष झाले इमारत पाडायची, त्याच्यामध्ये नवीन बांधायची, त्याच्यामध्ये विकासक आणायचं, ह्याच्यात कुठे क्लॅरिटी नव्हती. किंबहुना ज्या वेळेला भूमिपूजन झालं, ज्या भूमिपूजनामध्ये ऍडव्होकेट उज्ज्वलजी निकंस आहेत, त्याचबरोबर मंत्री महोदय एकनाथ शिंदे आले, त्या कार्यक्रमाची माहिती आम्हाला आदल्या दिवशी देण्यात आली होती. परंतु आम्ही त्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणण्याचं कुठलंही घाणेरडं काम केलं नाही. किंबहुना तो कार्यक्रम होऊ दिला आणि सगळ्या महाराष्ट्रातील असणाऱ्या लोकांना याची पूर्ण माहिती दिली की कशा प्रकारे
ही जी इमारत आहे या इमारतीमध्ये एक्स्ट्रा FS आहे आणि मराठा महासंघ जी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी जी संस्था तयार केली होती अखिल भारतीय मराठा महासंघ समाजाची, त्या समाजाच्या वास्तूला कशा प्रकारे उपयोग होईल, ज्या बैठकीचा उल्लेख आता दिलीपजी केला त्याच्याबद्दल मी नरेंद्रजी आणि दिलीपजी माझं होऊ द्या ना. थोडक्यात नरेंद्र पाटील एकदम थोडक्यात सांगतो. सर्वसाधारण सभेचं पूर्ण व्हिडिओ क्लिप्स आमच्याकडे आहे, पूर्ण रेकॉर्डिंग झालेलं आहे. महाराष्ट्रातील आलेल्या सगळ्या जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्षाने एकमुखाने शशिकांतजी पवार यांना सध्या त्या असणाऱ्या जबाबदारीवरून अलिप्त ठेवण्यात यावं व राजेंद्र कोंढरे यांची नियुक्ती करण्यात यावी आणि ही जी बिल्डिंग आहे ही कायद्याच्या चौकटीमध्ये व्यवस्थितपणे समाजाच्या हितासाठी बांधण्यात यावी, हा एकमुखाने ठराव घ्यालेला आहे. आता जो दिलीप जगताप क्लेम करतात ना त्याच्याबद्दलची अजून स्पष्टता त्यांनी जाहीर करावी पेपरामध्ये, त्यांनी व्यवस्थित पेपरामध्ये जाहीर करावी. अग्रीमेंट काय केलंय, खालच्या मजल्यावरची जी भाडेकरी होते तिला म्हणजेच नरेंद्रजी काय किंवा दिलीपजी काय, आपल्या दोघांना आपण नरेंद्रजी सुरुवातीलाच बोलताना म्हणालात की मराठा महासंघातला अंतर्गत वाद आम्हाला असा चव्हाट्यावर आणायचा नव्हता, पण दिलीपजी आणि नरेंद्रजी तो आला की चव्हाट्यावर मराठा महासंघाची स्थापना किंवा उद्दिष्टच यासाठी की तुम्ही सगळे मराठा समाज एकत्र करू शकाल, मराठा महासंघ तुम्ही सगळ्यांनी उभा केला. आज काय चित्र दाखवताय नरेंद्रजी? नाही असं आहे, सर्वसाधारण सभा ही महत्वाची असते आणि त्या सभेला येणं गरजेचं असतंय. दिलीप जगतापांची तब्येत बरी नव्हती, शशिकांतजी पवार साहेब त्या दिवशी मंडणगडला होते असे त्यांचे चिरंजीव बोलले आणि आम्ही ज्या वेळेला सकाळी एक कुठल्या तरी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहिलं तर मला वाटतं शशिकांत पवारांची तब्येत चांगली होती. दिलीप जगतापांना लगेच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. म्हणजे हे जरा काय आपण विचारूया नरेंद्र पाटील, आपण विचारूया दिलीपजींना तुमचे प्रश्न. दिलीपजी बोला. ते असं म्हणतायत, नरेंद्र पाटील असं म्हणतायत की बोलण्याची संधी दिली, आपण बोलला नाहीत, आपल्याकडनं आपण स्वतः सुद्धा आला नाहीत आणि सर्वसाधारण सभेला उपस्थिती नव्हती. बघा आजही मला स्पॉन्डालिसिसचा त्रास आहे, मी आजही 2-3 दिवस बेडवरच आहे. काय काल मी एक महत्वाची सभा म्हणून मी निश्चित गेलो होतो, कारण माझी जबाबदारी मी कधी टाळत नाही. नरेंद्र पाटलांच्या एका प्रश्नाचं मी उत्तर फक्त देतो. मला ती सभा कालची ते अध्यक्षांना बाजूला करणं ह्याच्याविषयी अजिबात बोलायचं नाही, तो काळ आणि कायदा ठरवी. मला त्या जागेविषयी फक्त बोलायचं आहे. बरोबर. त्या जागेमध्ये दिलीप दादा 2 भाडोत्री होते आणि एकच माळा मराठा महासंघाकडे होता. जर का ते आज भाडोत्री तिथे असते आणि ह्या वास्तूचा पुनर्विकास झाला असता तर तुम्हाला एकच माळा मिळाला असता. परंतु समाजाच्या सुदैवाने आम्ही काय की मराठा महासंघाची जी वास्तू आहे ही समाजाची बिल्डिंग आहे आणि समाजासाठी जर 4 पैशाचा फायदा होत असेल कायद्याच्या चौकटीमध्ये तर तो फायदा झाला पाहिजे. कुणाच्या तरी व्यक्तीच्या, कुणाच्या तरी जगताप आणि पवारांच्या घशामध्ये तो पैसा जाता कामा नये. ही समाजातील कार्यकर्त्यांची भूमिका होती आणि ती रास्त होती, ती खोटी नाहीये. जगताप आणि पवारांचा घसा तोडायची हिंमत आहे आमच्यात. जास्त बोलायचं नाही, आम्ही तुमचा आदर करतोय. आम्ही पण करतो म्हणून दिलीप दादा बोलतोय, नाहीतर माझा तोल सुटला ना तर मी पण माझ्या ह्याच्यावरती येईल. मलाही कळतं काय बोलायचं ते. दिलीप दादा आपण टीव्ही चॅनलवरती शांततेत बोला, मुद्द्यावर बोला. आपण मुद्द्यावर बोलूया ना. नरेंद्रजी मग त्यांना बोलू द्या. मनगटामध्ये टाकत आहे कागदपत्र बसा ना, खुली आहेत ती. तुम्ही या ना, कागदपत्र तुम्ही मीडिया समोर ठेवा ना, पत्रकारांसमोर ठेवा. चला मुंबईला पत्रकार परिषद बोलवा. आम्ही सगळे महाराष्ट्रातील जिल्ह्यातले सगळे लोक जे बोलत होते ते सगळे यायला तयार आहेत. बरं नरेंद्रजी टीव्हीवरती चॅलेंज करतो, या तुम्ही. नक्की नरेंद्रजी. काय केलं भ्रष्टाचार? अरे भ्रष्टाचार आहे का नाही? 50,000 तुम्ही पहिला मला विकता. ग्राउंड फ्लोअरला एका बाईचं जी मृत पडलेली आहे ती 50,000ला बिल्डरला विकता. येऊ दे ना सगळं बाहेर, आम्ही दाबून ठेवायचं. तुम्हाला काय वाटलं मूठ चलाची? नरेंद्रजी बोलू तरी द्या दिलीपजी यांना. तुम्ही जे आरोप करताय त्याच्याविषयी उत्तर तरी देऊ द्या दिलीपजींना. दिलीपजी तुम्ही सांगा, युनियनला जी जागा दिली जाणार असा आरोप करतायत, घेतली जाणार आहे युनियन मार्फत, म्हणजे तुम्ही घेणार आहात ती, त्याच्याविषयी जो आरोप करतायत त्याच्याविषयी सांगा दिलीपजी. तेच सांगतो मॅडम. इथे 2 टेनन होते, ते टेनन कसे तरी म्हणजे गेले काही इथे आणि नंतर आम्ही त्या कायदेशीर जागा महासंघाच्या ताब्यात घेतल्या. आता युनियन ही अखिल भारतीय मराठा महासंघाची राजकीय विंग आहे, ती आपले कामगार विंग आहे, ती वेगळी विंग नाही आहे. तिला आम्ही एक माळा वापरायला दिला
पण त्याच युनियनने आतापर्यंत 3 वेळा लाखो रुपये खर्च करून ही बिल्डिंग सावरली. मराठा महासंघाला सभासद पलीकडे, वर्गणी पलीकडे कुठचंही उत्पन्न नाही. हे सगळे नेते मंडळी महासंघाच्या नावावर तिकडे पैसे ओढून सगळे आपापली दप्तरं चांगली थाटात टाकलेली आहेत. महासंघाची पूर्वजांची बिल्डिंग जी रिपेअरला पडलेली होती ती चांगली करण्याचं आम्ही काम अजूनही मी सगळ्यांना विनंती करतो. याच्यात 1 रुपयाचा खोटा काय झाला असेल तर समोर या चौकशी लावा, पण ती वास्तू होऊ द्या. ती वास्तू कुणाच्या मालकीची नाही, समाजाची आहे. मराठा महासंघाचा कोण जे नेते होतील ते तिथून कारभार करतील अशी आमची भूमिका आहे. आम्हाला याच्यात वाद घालायचा नाही. म्हणजे दिलीपजी, नरेंद्र पाटील जे म्हणतायत की आपण माध्यमांसमोर सुद्धा ही सगळी कागदपत्र ठेवा, दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे, त्याला तुम्ही तयार आहात? हो, काही हरकतच नाही. सगळं ब्लॅक अँड व्हाईट आहे. आणि पैसे कुणी बिल्डर आता मध्ये एक व्हॉट्सअपवर माझ्यावर युनियनला विकास 1 लाख रुपये देतो दर महिना, करावी त्यांनी. आपण काय ईडी सीडी करा ना. नक्की आपण हाच विषय नरेंद्र पाटील यांच्याशी बोलूया. नरेंद्र पाटील, चिडून न जाता फक्त शांतपणे या गोष्टीकडे बघा की आपण सगळ्यांनी मिळून हा मराठा महासंघ उभा केलात. आज व्यक्तिगत रोषामुळे हे सगळं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे असं वाटत नाही आपल्याला? बघा ताई, विषय असा आहे की माझ्या वडिलांनी 1980 ला हा मराठा महासंघ नाव रूपाला आणण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ काय ती काय प्रॉपर्टी आमची आहे का? जर दिलीप जगतापांची ज्या युनियनचा उल्लेख करतात त्या युनियनला दुसरा माळा भाड्यानं दिला, याचा अर्थ काय त्यांची प्रॉपर्टी झाली का? एक छोटासा उदाहरण आहे. राहिला मुद्दा दिलीप दादा पेपर दाखवायला तयार आहेत, आम्ही हे स्वीकारतो. आणि आमच्यामध्ये जो काही आम्ही तज्ज्ञांनी, म्हणजे जे आता राजेंद्र कोंढरे बोलतील त्यांच्या चर्चेच्या माध्यमातून, माझ्यापेक्षा जास्त राजेंद्र कोंढरेंचा याच्यामध्ये सखोल अभ्यास आहे. त्यांनी किती पत्रव्यवहार केले, किती शशिकांतजी पवार साहेबांना त्यांनी पत्रव्यवहार केले, दिलीप जगतापांची किती चर्चा करण्याचा प्रयत्न केला, वस्तुस्थिती प्रकाशजी देशमुख असतील, हे सगळे मराठा महासंघाचे स्टॉलवर्ड आहेत. हे जुनी मंडळी आहेत. यांनी किती कामं केलेली आहेत आणि कोणी पैसे गोळा केले हे पण कळेल ना त्याच्यामध्ये. बरोबर. नरेंद्रजी आणि दिलीपजी, तुम्ही दोघंही हे मान्य करार की मराठा महासंघासमोर आज सगळ्यात मोठं आव्हान आहे मराठा आरक्षणासंदर्भात किंवा मराठा समाजाला न्याय देण्यासंदर्भात. हा तुमच्या दोघांचाही किंवा मराठा महासंघाचा एकच मोटिव्ह आहे. असं असताना आत्ता मराठा महासंघामध्ये जी उभी फूट पडतानाचं चित्र आहे ते दिसू नये, सगळ्यांसमोर चितू होऊ नये, यासाठी आपण दोघंही बैठकीला किंवा चर्चेला तयार आहात का? एकत्र येणार आहात का आपण दोघं चर्चा करून हा विषय सोडण्यासाठी? नरेंद्रजी. नक्की. माझी काही अडचण नाही. मी तर कधी पण यायला तयार आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही. दिलीपजी, आपल्याला आम्ही त्याची पत्र दिली होती, एकदाही आम्हाला चर्चेला बोलवलं नाही, पण समन्वयाने हा मार्ग, समन्वयाचा मार्ग हवा असं आपल्या दोघांनाही वाटतंय का? दिलीपजी. एक सांगतो. बोला दिलीपजी. आले नाहीत. नाही, मला बोलू द्या ना. सांगतो. राजेंद्र कोंढरे बोलतील. राजेंद्र कोंढरे, 1 मिनिट ताई, एकच सांगतो मी. आपल्याला पूर्ण कल्पना देतो की आम्ही चर्चेला यायला तयार आहे. ह्याचं आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाहीये. मराठा आरक्षणाची लढाई प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवरती चाललेली आहे. फक्त एकटाच मराठा महासंघ लढतोय असं नाही. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा किती नाही. नरेंद्रजी, अगदी बरोबर. माझा म्हणण्याचा उद्देश आणि विचारण्याचा प्रश्न एवढाच होता की मराठा महासंघाचा उद्देश हा आहे की नाही की एकत्रित मराठा समाज बांधला जावा. मला 2 मिनिटं बोलू द्या. काहीतरी चर्चा आपली 3ऱ्या मुद्द्यावर चाललेली आहे. मी राजेंद्र कोंढरे बोलतोय. मला 1-2 मिनिटं संधी देऊ शकता का? नक्की. बोलू मी? हो, राजेंद्र कोंढरे. माझा दिलीप दादा जगताप यांचा आदर करतो. मी ह्या ठिकाणी पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठा महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांना ह्या ठिकाणी आवाहन करतो. हा वाद व्यक्तिगत नसून न्यासाच्या हिताचा आहे आणि न्यासाच्या हितासाठी आम्ही 2012 मध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष शशिकांतजी पवार यांना ठराव करून फक्त आम्ही मुंबई महापालिका आणि म्हाडा याच्याशी करस्पॉन्डन्स करण्याचा ठराव दिलेला आहे. नीट लक्षात घ्या. या ठरावानुसार त्यांनी तिकडे करस्पॉन्डन्स करून मग चॅरिटी कमिशनरची परमिशन घेऊन पुढची प्रक्रिया करायची होती. मॅडम, याच्यातला सगळ्यात गंभीर बाब नीट समजून घ्या की ही सगळी बाब झाल्यानंतर चॅरिटी कमिशनरकडे ह्यांनी विसंगत कागदपत्र सादर करून चॅरिटी कमिशनरची परवानगी मिळवली. जेव्हा आम्ही त्यांना असा ठराव करून दिला त्यावेळेस आम्ही त्यांना एवढं नक्की सांगितलं होतं की तुम्ही चॅरिटी कमिशनरकडे जे काही सादर कराल किंवा जिथे मुंबई महापालिकेकडे सादर कराल ते सादर करताना आम्ही तुम्हाला जे सह्यांचे अधिकार दिलेत
या अधिकाराला अनुसरून तुम्ही आम्हाला ईमेलवर स्कॅन करून जे सादर करणार आहे ते पाठवा. आम्ही चर्चा करून तुम्हाला ईमेलवर सगळी मंजुरी पाठवतो. त्यांनी आजही रेकॉर्डवर जर अशा प्रकारचं रेकॉर्ड आम्हाला पाठवलेलं असेल तर आम्ही एका मिनिटात आरोप मागे घेतो. एवढं मी सांगतो. पहिला मुद्दा. नक्की. दुसरा मुद्दा. राजेंद्र कोंढरे थोडक्यात आपली राजेंद्र कोंढरे क्षमा करा थोडक्यात आपली वेळ. अजून एकच सेकंद द्या. आमचे खजिनदार आहेत प्रकाश देशमुख. हे प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये घटनेप्रमाणे विश्वस्त जबाबदार आहेत. मॅडम, ह्या जर गोष्टी आम्ही आणल्या नसत्या रेकॉर्डवर तर चॅरिटी कमिशनरचा जो 1950चा अधिनियम आहे त्यानुसार आम्हाला सुद्धा ह्याच्यामध्ये आरोपी करता आलं असतं. आज दिलीपदादा जगतापांनी माझं जाहीर आव्हान आहे की कोणत्याही वकिलाकडे जाऊन तुम्ही जे काही 4 डॉक्युमेंट केलेत ते डॉक्युमेंट करण्याचा राईट तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ठरावाने दिलेला आहे का? आणि तो जर तुमचा मान्य झाला तर आम्ही सगळे आरोप मागे घेतो. आम्ही सामाजिक जीवन सोडायला तयार आहे. नक्की. परंतु आमच्या राजेंद्र कोंढरे, मला क्षमा करा, मला आपल्याला थांबावं लागतंय, पण आपली प्रतिक्रिया लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. नरेंद्र पाटील आणि दिलीप जगताप, आपण सुद्धा सहभागी झालात या चर्चेत. धन्यवाद. राजेंद्र कोंढरे, पुन्हा एकदा क्षमा करा, वेळ कमी आहे, आपल्याला वेळ देता नाही आला. अत्यंत महत्त्वाचा हा विषय होता. आत्ता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांचा पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.